आणि आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी दौऱ्यांचा धडाका। नाशिक, नंदुरबारसह जळगावमध्ये फडणवीसांच्या प्रचार सभा होणार। शहादाच्या जनता चौकामध्ये फडणवीसांच्या प्रचार सभेची जोरदार तयारी। भाजपच्या बिनविरोध निवडणुकीच्या घोटाळ्यानं लोकशाही पुन्हा कलंकित। सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगासह सरकारवर टीका। लोकशाहीचे सर्व स्तंभ कोसळताना दिसतायत, सामनातून निशाणा। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला खारगे समितीची पुन्हा नोटीस। आज खारगे समितीसमोर हजर राहण्याची शक्यता। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार। त्यांच्या जागी नवीन पोलीस महासंचालक कोण असेल याची चर्चा आता सुरू। ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली। सत्तेमध्ये वाटा देऊ पण संघटनेमध्ये अजिबात वाटा देणार नाही। भाजपा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचं विधान। एकही जागा भाजपा व्यतिरिक्त कोणाला देणार नाही, निलंगेकरांचं वक्तव्य। अजितदादा बीडच्या नगरपालिकेसाठी बारामतीपेक्षा जास्त पैसे देतात। अजितदादांनी बीड शहराला नगरपालिकेला दत्तक घ्यायचं ठरवलंय। विजयसिंह पंडित यांची प्रतिक्रिया। मुद्द्याची निवडणूक मुद्द्यावर नेण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, विजयसिंह पंडितांचं वक्तव्य। अमित साटम यांच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते धरणं आंदोलन करणार। दुपारी 3 वाजता बोरिवली इथे आंदोलन केले जाणार। धाराशिवमध्ये शिंदे सेनेचा भाजपा विरोधात प्रचार। जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी बैठक घेतली। जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिकेमध्ये शिवसेना स्वबळावर। धाराशिव शहरामध्ये 41 पैकी 21 जागांवर शिवसेना स्वतंत्र लढत। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेची शिवसेना सर्वाधिक जागा लढते। शिंदेची सेना 118 तर भाजप 108 जागा लढवत दुसऱ्या स्थानी, तर काँग्रेस 96 जागा लढवत तिसऱ्या क्रमांकावर। लातूरच्या रेणापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीमधून माघार। पक्षातूनच सहकार्य मिळत नसल्यानं उमेदवारांची माघार।